केंद्र की मोदी सरकार की बीते दिनों कैबिनेट बैठक हुई जिसमें कई बड़े फैसले लिए गए। इसमें एक फैसला था मराठी भाषा को शास्त्रीय भाषा का दर्जा दिए जाने का। जी हां, केंद्र की मोदी सरकार ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अध्यक्षता में हुई बैठक में मराठी भाषा को शास्त्रीय भाषा का दर्जा दे दिया है। आपको बता दें कि जब लोकसभा के चुनाव हो रहे थे तभी महाराष्ट्र निर्माण सेना के मुखिया राज ठाकरे ने प्रमुख रूप से पीएम मोदी के समक्ष मराठी भाषा को शास्त्रीय भाषा का दर्जा दिए जाने की मांग की थी। आपको बता दें कि मुंबई की रैली में भी राज ठाकरे ने कई महत्वपूर्ण मांगों के साथ मराठी भाषा को शास्त्रीय भाषा का दर्जा दिए जाने की मांग पीएम मोदी के सामने उठाई थी। वहीं जब केंद्र सरकार ने फैसला कर लिया है तो सबसे ज्यादा खुशी राज ठाकरे की पार्टी ने जताई है। खुद मनसे प्रमुख राज ठाकरे ने केंद्र की मोदी सरकार के फैसले को लेकर आभार जताया, तो वहीं मनसे कार्यकर्ता इसको लेकर अलग अलग कार्यक्रम आयोजन कर रहे हैं। इसी कड़ी में मुंबई से सटे मीरा भाईंदर शहर में मनसे के शहर अध्यक्ष संदीप राणे के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने न सिर्फ मोदी सरकार का आभार जताया बल्कि मिठाई बांटकर अपनी खुशी का इजहार किया। मनसे के स्थानीय नेताओं और पदाधिकारियों ने मिठाई बांटी और लोगों को बधाई दी। तुम्ही बघत असाल फार सन्मानाची गोष्ट आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर पंतप्रधान असतील मोदी साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सन्माननीय राजसाहेबांनी जी विनंती केलेली की मराठी भाषेला दर्जा मिळाला पाहिजे, तर अभिराजाचा दर्जा मिळाला पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी आज विनंती केलेली आणि त्या विनंतीला मान देऊन सन्माननीय मोदी साहेबांनी त्याला मराठी भाषेला एक दर्जा दिलेला आहे। तर मी त्यांचं मनापासून कौतुक करतो। तुम्ही बघत असाल सन्माननीय राजसाहेबांना विचार केला असता की बाबा मला 2 सीट खासदार पाहिजे, 2 आमदार पाहिजेत, तरी ते घोषणा करू शकले असते, पण तसं न करता त्यांनी महाराष्ट्राचं ही जपून मराठी भाषेला सन्मान व्हायला पाहिजे या उद्देशाने हे केलेली विनंती अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद मानतो। आज मराठी माणसाचा आज मान उंचावलेली आहे। मराठी माणसाची आज जी गळचेपी होत होती ती कुठे सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून ती आज त्यांना मान सन्मान मिळाला, त्याचं मी मनापासून कौतुक करतो। आणि सन्माननीय राजसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायला पाहिजे, हे मराठी माणसाचं एक हृदयातलं एक म्हणणं असं आहे की आज सन्माननीय राजसाहेब आज मुख्यमंत्री सारख्या एक पदावर जायला पाहिजे। कारण महाराष्ट्राचं ही जपण्याचं एकमेव नेता असेल तर सन्माननीय राजसाहेब असतील। कारण बाकीचे जे पक्ष असतात ते फक्त माईकवर फक्त बोलण्याकरिता काहीतरी असे वायफळ बोलून कुठेतरी दिशाभूल लोकांची करत आहेत, पण महाराष्ट्राच्या हितासाठी सन्माननीय राजसाहेब आहे, हे सिद्ध झालेलं आहे। तर मी मनापासून परत एकदा कौतुक करतो आणि सन्माननीय मोदी साहेबांचा परत एकदा लाख लाख धन्यवाद। महाराष्ट्र सेनेतर्फे मीरा भाईंदर शहरातर्फे मी त्यांना आभार व्यक्त करतो।